वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणा नगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। काल सभागृहामध्ये जे डास फवारणीचे जे यंत्र आहे त्याच्यावर किती पेट्रोल खर्च त्याची आकडेवारी तुम्ही मांडली, खरं तर कुठेतरी घोटाळा या ठिकाणी जाणून आला। तितकं खर्च हे होत नसताना देखील आकडेवारी आहे ती दाखवण्यात आली, काय सांग? आपण महापालिकेतले अनेक घोटाळे बघितलेले आहेत, परंतु फॉग मशीन हे जे मशीन आहे हे डिझेलवर चालतं आणि आपण बघितलं तर कोल्हापूर महानगरपालिकेकडे ह्याचे 10 मशीन्स आहेत। त्यांचं एका मशीनमध्ये 5 लिटर डिझेल बसतं आणि ते मशीन 1 तास ते 1.25 तास चालतं। आपण जर नीट भागात सगळ्या बघितलं तर सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा 1 तासभर ते मशीन चालतं, म्हणजे ॲव्हरेज 10 लिटर डिझेल खर्च होतं। रोज 320 लिटर डिझेल 10 मशीनसाठी घेतलं जातं। हे रेकॉर्ड आहे सगळं, मी त्याचे रेकॉर्ड्स काढलेले आहेत सगळे रोजचे। ॲव्हरेज सुट्टी वगैरे सोडलं तर महिन्याला 6 ते 7 हजार लिटर डिझेल या मशीनला लागतं। आता जर सकाळी ही 5 लिटर संध्याकाळी 5 लिटर खर्च करून ही बसत असतील तर मग बाकीचं डिझेल आजपर्यंत गेलं कुठं? त्यानंतर ह्या ज्या गाड्या घेऊन फिरतात त्या गाड्यासाठी 800 लिटर पेट्रोल हे टाकळ्यावरच्या पंपाकडे घेतात, त्यांची पण मी सही शिक्क्याची कॉपी घेतलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर 1 लिटरला 50 किलोमीटर गाडी जर फिरत असेल तर मी म्हणतो 2 लिटर जरी त्यांनी घातलं गाडीत तरी रोजचं 100 किलोमीटर व्हायला पाहिजे। याचं नोंद आजपर्यंत कोणी घेतली नाही। ती जी लोक आहेत ती गेली 8 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष ती त्याच मशीनवर काम करलं, म्हणजे हे भ्रष्टाचाराचं कुठेतरी मूळ आहे की त्यांची बदली कधी झाली नाही। आणि त्यात जरा डीप गेल्यानंतर कळालं की हे वरचं डिझेल जे आहे हे 70 रुपयानं ट्रॅक्टरवाले ट्रकवाल्यांना हे बाहेर विकलं जातं। जर आपण अभ्यास केला तर महिन्याला कमीत कमी 3 लाख रुपयाच्या आसपास हे वरच्यावर ही मलई खातो। वर्षाला जवळ 35 ते 40 लाख रुपये। मग आज आत्ता विषय गेला, हे किती वर्ष मशीन चालू आहेत ह्याच्या मागचा जो हिशोब तर करोडो रुपयाचा भोपर्स आता पण त्या ठिकाणी झालेला आहे। बद्दल सांगितलं इतक्या म्हणजे मोठ्या प्रमाणात तेच ड्रायव्हर्स असणारे विकतात असा आपण आरोप करताय, नेमकं यांच्या मागे कोण मोठं व्यक्तिमत्व किंवा नेता असण्याची शक्यता वाटते का? काय झालं मॅडम, आपण बाकी कचरा, पाणी, जागा ह्यातच महापालिकेचं लक्ष गेलं, आजपर्यंत ह्या मशीनकडे कुणाचं लक्ष गेलं नाही। आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर यांच्या मागं एवढं मोठी साखळी चालवायला 100% कोणाचा तरी हात असणार आहे। आता तेच आमचं काम आहे की ह्या मागचे कोण आहेत, ह्यात कोण जर सामील असतील तर त्यांना निलंबित ही केलंच पाहिजे, ही आमची आता प्रामुख्याने राहणार भूमिका। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।